तो महात्मा पुन्हा मांसाहारी भावाजवळ आला आणि त्याचे म्हणणे त्याला सांगितले. पण तो भाऊही रागावला आणि महात्मांना म्हणाला, मोठ्या कष्टाने मिळवलेली ही बाती मी तुला दिली तर मी माझे मांस फाडून खाईन का? भुकेने असहाय झालेला तो महात्मा माझ्याकडेही आला. त्याने मलाही वाटा मागितला. पण भुकेने माझाही धीर सुटला आणि म्हणालो, चला पुढे जाऊया, मी उपाशी मरावे का? शेवटची आशा असलेला तो महात्मा, हे राजा, तुझ्याकडेही आला. दयेची याचना केली. दया दाखवून तुम्ही आनंदाने तुमचा अर्धा वाटी त्या महात्माला आदराने दिला. वाटी मिळाल्यावर महात्मा खूप खुश झाले आणि म्हणाले, तुमचे भविष्य तुमच्या कृती आणि वर्तनावर अवलंबून असेल. तो मुलगा म्हणाला, अशा